नमस्कार. नारायण राणेंना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना महाड कोर्टाच्या समोर उभं करण्यात आलं. जामिनावरचा युक्तिवाद काय काय झाला याबाबत माध्यमातून आपण सविस्तरपणे वाचलेलं ऐकलेलं आहे. जामीन मिळवताना नारायण राणेंनी पुन्हा अशी वक्तव्य करू नयेत अशी अट ठेवण्यात आलीच, पण त्यासोबत पोलिसांनी जो युक्तिवाद केलाय तो खूप महत्वाचा आहे. पोलीस 7 दिवसाची पोलीस कोठडी मागत होते आणि त्यात ते म्हणत होते की नारायण राणे जबाबदार व्यक्ती असतानाही बेजबाबदारपणे विधान केलं आहे आणि त्यांच्या या विधानातून एका कटाचा वास येतो आहे. हा कट असण्याची शक्यता आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कानाखालीचा जो विषय होता त्यात त्यांना कट वाटला आणि मुख्यमंत्र्यांना धोका वाटला. याच कटाची माहिती मिळवण्यासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी पोलीस मागत होते. न्यायालयानं अर्थात ती कोठडी नाकारली आणि नारायण राणे यांना जामीन दिला. या एका मुद्द्यावरती आपण विचार करायला हवा. नारायण राणे यांनी केवळ मारली असती अशी भाषा वापरली म्हणून त्यात कट दिसला. आता मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवणार आहे. ज्या व्हिडिओत तुम्हाला तो कट आहे, हेतू काय आहे हे स्पष्ट होऊन जाईल. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जसे नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणजे संवैधानिक पदावर होते आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून संवैधानिक पदावर आहेत, तसंच आता इथे सुद्धा 2 संवैधानिक पदावरची व्यक्ती आहेत. एक आहेत संवैधानिक पदावरचे कळमनुरीचे, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार बांगर, जे संवैधानिक पदावर आहेत आणि ज्यांच्या विषयी त्यांनी भाषा वापरलेली आहे ते नारायण राणे हे देखील संवैधानिक पदावरचे व्यक्ती आहेत. प्रकरण नुसतं कानाखाली वाजवण्यापुरतं नाहीये. प्रकरण नुसतं जोड्यानं मारण्यापुरतं नाहीये. व्हिडिओ बघा, मग आपण पुढे बोलू. या हरामखोर नारायण राणेला मला संदेश द्यायचा आहे. अरे तू काय सांग, तू कुठे यायचं? तुझ्या घरामध्ये घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलीस प्रोटेक्शन थोडंसं बाजूला कर. हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा, छत्रपती रायाचा मावळा, एकटा येऊन तुझ्या जर चारी कोणी जर चीत नाही केलं, तुझ्या जर कोथळा जर बाहेर नाही काढला तर संतोष बांगर यांची ही भाषा अक्षरशः कोथळा बाहेर काढण्याची आहे, जीवे मारण्याची आहे, खून करण्याची आहे. नारायण राणे यांनी चूक केली असेलच तर ती फक्त कानाखाली आवाज काढीन असं म्हणण्याची आहे. पण इथे चक्क राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा व्यक्त केली आहे. याला ठाकरी भाषा असं म्हणतात. म्हणजे हे जस्टिफाईड आहे, हे मान्य आहे, हे होऊ शकतं. जोड्यानं मारा हे एक्सेप्ट होऊ शकतं. ठाकरी भाषा एक्सेप्ट होऊ शकते. एवढ्यावरच काम भागत नाही आहे. म्हणजे तिकडून जे बोललं जाईल त्याला ठाकरी भाषा, शिवसेना स्टाईल असं म्हणून एक्सेप्ट करण्याची माध्यमांना सवय लागली आहे. कोणत्या तरी माध्यमात, म्हणजे ज्या बातम्या नारायण राणेंच्या संबंधाने आल्या होत्या तेवढ्याच बातम्या या आमदार बांगर यांच्या संदर्भाने आलेल्या आहेत का? तेवढेच आरोप, तशाच प्रकारची टीका माध्यमांनी बांगर यांच्या विरोधात केलेली आहे का? एका तरी वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली आहे का? एका तरी वृत्तवाहिनीनं ही बातमी दाखवलेली आहे का? अजिबात दिसत नाही. फक्त समाज माध्यमातून ही बातमी आघाडीवर असल्याचं तुम्हाला दिसेल. संतोष बांगर यांची कोथळा बाहेर काढण्याची, कोथळा तेव्हाच बाहेर निघतो जेव्हा तीक्ष्ण हत्याराने एखाद्याच्या पोटामध्ये वार केला जातो, फाडलं जातं पोट, रक्तबंबाळ होतं, त्यावेळी कोथळा बाहेर निघतो. कानाखाली मारणे आणि कोथळा बाहेर काढणे यात जमीन आसमानचा फरक आहे. तरीही याविषयी माध्यम भाष्य व्यक्त करताना दिसत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की माध्यमांना या प्रकरणामध्ये फारसा रस नाही आहे. त्यांची इच्छा आहे फक्त राणेंवर आघात करण्याची. शिवसेनेचे आणखी एक नेते आहेत, माफ करा, युवा सेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे नाही, ज्यांना वरुण सरदेसाई, जे उद्धव ठाकरेंचे मेवणीचे चिरंजीव आहेत, म्हणजे आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत. जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सरदेसाई असा सगळा फॅमिली मॅटर जो असतो, दुसरं कोणी असत नाही त्याच्यामध्ये. शिवसैनिक आपल्या आपल्या कामासाठी असतात आणि नातेवाईक, नातलग, प्रमुख, मुलं ही सगळी सत्ता उपभोगण्यासाठी असतात. सामान्य शिवसैनिकांचा पक्ष असलेल्यामध्ये वरुण देसाई युवा सेनेचे नेते असतात, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते असतात, म्हणजे नेक्स्ट
उद्धव ठाकरे असतात, त्याच्या आधी उद्धव ठाकरे, त्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे, असंच हे सगळं असतं. त्याला उगी कोणी आपण म्हणत असतो लोकांची पक्ष म्हणून. या वरुण सरदेसाईंनी जे काही भाष्य केलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. ते भाष्य नव्हतं, ते खरं तर उत्साहात, म्हणजे उत्साहात सुद्धा नाही, ओघात, प्रवाहात अंतरीचं बाहेर धावलेलं होतं. अक्षरशः महाराष्ट्र पोलिसांना, म्हणजे ज्या महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेल्या पोलिसांना आपल्या कार्यकर्त्याला मारलं म्हणून घाणेरडी शिवी याच वरुण देसाईंनी हसाडलेली आहे. शिवी कोणती ऐकायचं आहे? खरं तर ती शिवी उच्चारली जावी की नाही मला माहीत नाही, काय ठरल मला तुम्ही काय म्हणाल हे माहीत नाही. तरीही निर्लज्जपणानं आपल्या सगळ्यांची क्षमा मागून ती शिवी मी तुम्हाला दाखवतोय. बघा, या स्वरूपाची शिवीगाळ सुद्धा पोलिसांना होते आहे. हे का घडलंय तर नारायण राणे यांच्या घरासमोर आंदोलन करून हिंस्र प्रकार करू पाहणाऱ्या लोकांना मुंबई पोलिसांनी अडवलं, गोंधळ घालणाऱ्याला बडवलं. आता बडवलं इतकं की त्याला कसं बडवलं याचे काही फोटोज तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याला धरून न्यावं लागलंय, दवाखान्यात ऍडमिट करावं लागलंय, इतकं पोलिसांनी बडवलेलं आहे. हा मार खाल्लेला शिवसैनिक आहे. दवाखान्यात गेल्यावर त्याला बघायला वरुण देसाई गेले होते, वरुण सरदेसाई गेले होते. आता हे वरून आलेले सरदेसाई त्यांच्या काळजी घ्यायलाही गेले आणि त्यांच्या मार खाण्याचं कारण देखील तेच आहे. या स्वरूपाच्या गोंधळ झाला म्हणून, माझ्या लोकाला मारलं म्हणून पोलिसांना घाणेरडी शिवी देणारे युवा सेनेचे नेते अथवा नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढतो म्हणणारे बांगर यांच्या विरोधातली काय कारवाई झाली? गुन्हा दाखल झाला असेल, तक्रार दाखल झाली असेल, अटकेची प्रक्रिया होती आहे का? पोलिसांना विचारायचे हे प्रश्न आहेत, माध्यमांना विचारायचे प्रश्न वेगळे आहेत. नारायण राणेवरती कारवाई झाल्यावर ज्या पद्धतीनं जागरूक पत्रकारिता सर्वच माध्यमांनी दाखवलेली आहे, त्याच स्वरूपाची जागरूक पत्रकारिता माध्यमांनी देखील दाखवलेली आहे का? मला आणखी काही मागची उदाहरणं अजून दाखवायची आहेत. एक व्हिडिओ तर फार सुंदर आहे, तो तुम्ही ऐकायला हवा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी काय विधान असावं हे तुम्ही ऐकायला हवं. ते विधान तुम्हाला ऐकायचं आहे? ऐका. माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बायको मागायचं धाडस ज्या लोकांमध्ये येतं त्यांच्यावरती काय कारवाई झाली आहे? नारायण राणेंचा कोथळा, देवेंद्र फडणवीसांना तर कुठल्या कुठल्या भाषेत बोलल्या गेलेलं आहे, कुठल्या कुठल्या भाषेत काय काय स्वरूपाची भाषा वापरली गेलेली, हे सगळं त्या त्यावेळी सहन झालेलं आहे. म्हणजे अगदी उद्धव ठाकरेने देखील मागच्या व्हिडिओत आपण बघितलंय, जोड्यानी मारा, झापड मारून मारू, कोथळा बाहेर काढू, शिवाजी महाराज, अफजल खान वगैरे वगैरे सगळं बोलून झालेलं आहे. अफजल खानाच्या फौजा म्हणून झालेलं आहे. या सगळ्या विषयात म्हणजे एकदा अफजल खान म्हणायचं आणि पुन्हा त्याच अफजल खानासोबत आपलं राज्य आणण्यासाठीचे प्रयत्न करायचे, हे पण घडलेलं आहे. या सगळ्या प्रकारावर कोणतीही कृती होत नाही. मला कायदेशीर कृतीचं आश्चर्य यासाठी वाटत नाहीये, त्या यासाठी बोलत नाही की सरकार नावाच्या यंत्रणेच्या खालीच पोलीस काम करत असते. म्हणजे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचे आदेश पोलीस यंत्रणेला पाळणं अपरिहार्य असतं, भाग असतं. आता दिले म्हणून त्यांनी पाळले, अगोदर दिले नाहीत म्हणून त्यांनी पाळले नाहीत. भाजपच्या सरकारनी याआधी पोलिसांना असे आदेश दिले असते तर काय घडलं असतं याचाही विचार करण्याची गरज आहे. समाज माध्यमातून वापरणारी भाषा तर इतकी घाणेरडी आहे की त्याबाबत बोलूच नाही. बरं, एवढ्यावर प्रकरण हे थांबलंय का? तर नाही, अजून काही बरंच घडलंय. काही व्हिडिओचे तुकडे तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे अगदी पोस्टर फाडणे, कार्यकर्त्यांना मारणे, दगडफेक करणे, असे सगळे प्रकार तुम्हाला दिसायला लागतील. पहिला व्हिडिओ आता तुम्ही बघताय तो आहे नाशिकचा. नाशिकच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर प्रचंड मोठी दगडफेक केली. दुसरा व्हिडिओ बघताय मुंबईसारख्या शहरामधल्या एका ठिकाणचा, जिथे चक्क भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. तो अंगाला हात नाही लावायचं म्हणतोय, तरीही त्याला मारलेला आहे.
तिसरा व्हिडिओ तुम्ही बघताय, राणेंचं पोस्टर फाडता फाडता ते शिवसेनेचं पोस्टर देखील फाडायला निघाले. मध्येच तुम्ही आता आवाज ऐका का थांबला ते कळेल. हे आपलं हे आपलं आहे हे ऐकल्याबरोबर तो पुढच्या पोस्टरकडे जातो आणि ते फाडून टाकतो. महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर असा धिंगाणा आपल्याला बघायला मिळतोय. हेच घडवायचं होतं का, की महाराष्ट्र बिघडवायचा होता? अशा स्वरूपाचे आरोप तुम्ही करताय तेव्हा तुमच्यावर कोणतीही कृती होणार नाहीये का? महाराष्ट्राचा बिहार सोडा बंगाल करायचा आहे का? प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नाची उत्तरं सरकार देणार नाहीये माहीत आहे. माझी प्रश्न माध्यमांना आहेत. किमान या विषयांना उचलून या विषयाची चर्चा तरी घडवून आणण्याचं काम व्हायला पाहिजे होतं. आता माध्यमांच्याकडून अपेक्षा ठेवणं बंद झालंय, कारण ते डोळे कान बंद करून बसलेत असंच वाटतंय. नमस्कार.